आदरणीय पालक हो, दररोज सकाळी तुमची मुलं शाळेत येतात. त्यांच्या चेहऱ्यावरची निरागसता, त्यांच्या पावलांतील उत्साह हेच मला पुन्हा पुन्हा सांगतं की या मुलांमध्ये अफाट क्षमता दडलेली आहे. पण काही वेळा मला एक वेदना जाणवते. कधी कधी मुलं शाळेत येत नाहीत कारण आज घरात काही काम होतं, किंवा कुठेतरी जायचं होतं, किंवा मुलाला होमवर्क करून द्यायला 10 मिनिटे वेळ मिळाला नाही. पालक हो, एक दिवस शाळेत न जाणं तुम्हाला छोटी गोष्ट वाटेल, पण एका मुलाच्या वाढीत तो एक दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि होमवर्क तो फक्त कागदावरचं लिहिणं नाही, तो मुलाचा सेल्फ डिसिप्लिन, रिस्पॉन्सिबिलिटी आणि लर्निंग पॅटर्न असतो. कधी कधी मला खूप दुःख होतं, कारण तुमचा मुलगा किंवा मुलगी हुशार असते, सुपर टॅलेंटेड असते, पण फक्त पालक थोडा वेळ देत नाहीत म्हणून त्या मुलाचं तेज मातीमध्ये काढलं जातं. आय हॅव सीन ब्रिलियंट चिल्ड्रन फेल, नॉट बिकॉज दे वेअर वीक, बट बिकॉज दे वेअर नॉट सपोर्टेड ॲट होम. आणि ही गोष्ट शिक्षक म्हणून मला हलवून टाकते. आपण गावात आहोत, पण माझा प्रयत्न नेहमी एकच राहिला आहे. क्वालिटी ऑफ एज्युकेशन शुड नेव्हर डिपेंड ऑन द पिन कोड. शहरात ज्या पद्धतीचं, ज्या दर्जाचं शिक्षण दिलं जातं, तेच शिक्षण, तेच वातावरण आपल्या शाळेत, आपल्या गावात देण्याचा मी रोज प्रयत्न करतो. पण हा प्रवास माझ्या एकट्याचा नाही. आय नीड यू, आय नीड युअर सपोर्ट. मुलांचं भविष्य घडवताना पालकांची साथ ही तितकीच महत्त्वाची आहे. मी जे बोलतोय ते कठोर नाही, ते प्रेम आहे. तुमच्या मुलांप्रती असलेली जबाबदारी आणि तळमळ आहे. जर माझ्या शब्दात एखादी तीव्रता वाटली असेल तर त्याबद्दल मनापासून क्षमस्व. माझा हेतू दुखावण्याचा नाही, माझा हेतू एकच. आपण दोघांनी मिळून या मुलांचं सोन्यासारखं भविष्य घडवावं. बिकॉज इन द एंड देअर फ्युचर इज नॉट अ मॅटर ऑफ चान्स, इट इज अ मॅटर ऑफ चॉईस, अवर चॉईस. थँक यू.